नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नव्या युट्यूब व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेऊ की घरीच 1 रुपया खर्च न करता कूलरची सर्व्हिसिंग कशी करायची। कूलर नीट हवा देत नाही, कूलरमध्ये धूळ साचलेली आहे आणि कूलर एकदम घाण झालेला आहे। तर मित्रांनो, आजचा दिवस रविवार आणि आज आपण घरीच आपला कूलर सर्व्हिसिंग करूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आपल्या कूलरची साफसफाई करणे म्हणजे कूलरची सर्व्हिसिंग करण्यासाठी हेल्प करणारे आपले काही व्यक्ती, ज्यांचं नाव आहे 18 टूल। हे तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता। हे खूप छान आहे मित्रांनो कूलरची सर्व्हिसिंग करण्याकरता। हे बघा, हे मल्टीफंक्शनल टेस्टर, हे 1, 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6, हे 7 आणि हे 8 हे मल्टीफंक्शनल टेस्टर आहे मित्रांनो। तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता। हे घरच्या वैयक्तिक कामासाठी खूप महत्त्वाचे आहे। नंबर 2, आपली सुपली कचरा साफ करण्यासाठी। नंबर 3, आपला ब्रश जे की कूलरमधली धूळ काढण्यासाठी। आणि नंबर 4, आपला चमचा जे कूलरमधली धूळ एकट्ठा करण्यासाठी। चला तर मित्रांनो सगळ्यात आधी महत्त्वाचे की कूलरची सर्व्हिसिंग करण्याच्या आधी आपण आपला प्लग आपल्या बोर्डमधून काढावा, कारण जर प्लग काढला नाही तर आपल्याला नक्कीच कूलरची सर्व्हिसिंग करताना शॉक लागेल। तर मित्रांनो, कूलरचा प्लग नक्की काढा। चला तर मग बघूया कूलरची सर्व्हिसिंग कशी करतात। तर मित्रांनो, मी स्क्रूड्रायव्हर घेतला स्टार्टिंगला आणि मल्टीफंक्शनल स्क्रूड्रायव्हर आहे आपला। आपण हे एक स्क्रू फिरवला, 1 आणि 2, आपला हे कूलरचा एक पार्ट निघाला। हे बघा, एकदम काय म्हणतात त्याला, एकदम सोप्या पद्धतीने मी काढला आहे। फक्त याला एकच लॉक आहे, ज्यामुळे इझिली निघून गेलं। हा एक पार्ट आहे, खूप धूळ साचली मित्रांनो। बघा, हे सगळं पाणी असते, इथं पाणी पडते, त्यामुळे धूळ खूप साचलेली आहे। याने एक फर्स्ट आपला एक पार्ट निघाला आहे मित्रांनो। सेकंड आपण कूलरला असं फिरूया आणि हा सेकंड पार्ट काढूया आता। जे की खूप, ह्याला पण एकच लॉक आहे, हे एक लॉक, हे 2 लॉक। मित्रांनो, हा पण आपण लॉक काढलेला आहे। हे बघा, हे लॉक आहे, एकदम सिंपलरित्या 2 आपले पार्ट निघालेले आहेत। राहिला थर्ड पार्टसाठी आपल्याला इथला स्क्रूड्रायव्हर काढावा लागेल आणि ते पण इथंच आहे, 1, 2, एकदम सिंपलरित्या। मित्रांनो, हे आपण काढलेला आहे आपला थर्ड पार्ट, एकदम सिंपल। बघू शकता मित्रांनो तुम्ही किती घाण आपला कूलर झालेला आहे। एकदम घाण सगळीकडे साचलेली आहे। एवढी धूळ आपल्या नाकात जाऊ शकते, पोटात जाऊ शकते, जे आपण कधीच साफ करत नाही, आपण दुर्लक्ष करता। तुम्हाला एकदम झूम करून दाखवतो मी आता। हे बघा, किती घाण झालेला आहे आपला कूलर मित्रांनो। पाहू शकता तुम्ही, एकदम घाण, सगळ्या पात्यामध्ये धूळ साचलेली आहे, हे मोटरमध्ये धूळ साचलेली आहे। बघू शकता तुम्ही, पूर्ण घाण झालेला आहे कूलर हा आपला। आज रविवारचा दिवस मित्रांनो, अशी साफसफाई करत राहा तुम्ही पण, मी पण करत राहील। तिथले हे इथे एक स्क्रू असतो, इथे एक स्क्रू असतो, इथे एक स्क्रू असतो, इथे 3 स्क्रू आणि इथे एक स्क्रू असतो, इथे एक स्क्रू असतो, इथे स्क्रू असतो, असे 6 स्क्रू आपण मित्रांनो काढलेले आहेत। ते की हे बघा, 6 स्क्रू। चला आपण पुढचा स्टेप कूलरचा घेऊया क्लीन करण्याचा। तर ही मोटर काढूया, हे आपली मोटर काढण्याची। त्याला मोटर काढूया आपण। हे बघा, मोटरचा एक स्क्रू कसा आहे, इथे एकदम मध्ये आहे। तर आपल्याला जरा अवघड जाईल करण्यासाठी, खूपच अवघड जागी आहे तो। तर मित्रांनो, आपला हा स्क्रू निघालेला आहे, तुम्ही बघू शकता। हा मोटरचा स्क्रू आहे, हा ठेवून टाकेन इकडे मी सेपरेट, की जे आपल्याला नंतर कामाला येईल। तर बघू शकता तुम्ही, आपण हे मोटर पण काढलेली आहे एकदम। हे आपण क्लिप काढलेली आहे, की ज्यामुळे काय होईल की आपलं पाण्याचं मोटरचा पाईप निघेल। हे काढत आहे मी, तुटू नये असं वाटतं मला, तुटू नये। चला, निघाला हा पाईप। हे पाईप निघाल्यामुळे एक आपला पॉझिटिव्ह पॉईंट काय झाला मित्रांनो, की आपली हे मोटर निघाली। तर पाहू शकता आता आपण हे इथलं हे करणार आहोत, जे वायर आहे
मित्रांनो, प्रत्येक स्क्रू हा वेगळा ठेवायचा असतो, ज्यामुळे काय की आपल्याला परत त्याला जोडता येईल. माहिती असावी लागते कुठला वायर कुठे काढला आपण. हे आपण एक वायर काढलं जे की आर्थिंगचं वायर आहे. ही वायर निघाला मित्रांनो. तर बाहेर कसं काढावं, मोटर निघावी लागते पहिला अगोदर. पाण्याची मोटर काढणार आहोत. पाण्याची मोटर खूप अवघड जागी आहे, तर ही मोटर काढणार आहोत. याचा वायर पाईप हे खूप अवघड असते काढण्यासाठी. कोणताही एक पार्ट तुटू शकतो. चला मित्रांनो, जर आपण ही मोटर अगदी सोप्या रीतीने काढले आहोत. पाहू शकता मित्रांनो किती घाण झालेली आहे मोटर. ही बघा, एकदम घाण झालेली आहे. यावर सगळा क्षार चढलेला आहे आणि ही घाण आपल्याला नेहमी साफ केली पाहिजे. मित्रांनो, तर चला मित्रांनो, आता आपण आपल्या कूलरची मोटर काढूया, मेन मोटर. ही मोटर काढल्यामुळे काय, चला मित्रांनो, आपण आता कूलरचे मोटरचे पंखे साफ करूया. जे एकदम घाण आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, एकदम घाण, पूर्ण धूळ साचलेली आहे मित्रांनो. बघा, तुम्ही बघू शकता की पूर्ण धूळ साचलेली आहे मोटरच्या. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही पूर्ण जी घाण साचलेली आहे कूलरच्या पात्यामध्ये, ती आपण क्लीन करत नाही. हे बघू शकता, ही पूर्ण घाण बघा. या आतमध्ये घाण बघा, इतकी घाण साचलेली असते मित्रांनो, जे की आपण कधीच क्लीन करत नाही, लक्ष देत नाही. एखादा रविवार काढा आणि तुम्ही पण तुमचा कूलर घरीच साफ करा, म्हणजेच कूलरची सर्व्हिसिंग करा. कूलरची घाण साफ करतो. एकदम घाण झालेली आहे, एकदम घाण. पाते पण एकदम घाण झालेले आहेत. खूप प्रमाणात धूळ निघत आहे मित्रांनो, पूर्ण माझ्या अंगावर पडत आहे. हे बघू शकता तुम्ही किती धूळ आहे. हे बघा, एक धूळ. खूप घाण आहे. ही धूळ मित्रांनो आपल्या नाकात जाते आणि आपल्याला सर्दी होऊ शकते, जी की सर्दी लोकांची जात नाही, इन्फेक्शन होते. मित्रांनो, तुम्ही असं घरी काही क्लिनिंग केलात ना आपल्या कूलरचे वगैरे, तर काय होते माहिती का, आपल्या घरच्या आपल्या मम्मी पप्पाला पण खूप छान वाटते आणि त्यांना पण खूप आनंद होईल की माझा मुलगा काम करतोय, घराची साफसफाई करतोय, म्हणजे आपल्या कूलरची साफसफाई करतोय. तुम्हाला जर तुमच्या मम्मी आणि पप्पाला खुश करायचं असेल तर मित्रांनो नक्की आपल्या कूलरची साफसफाई करा. मी जसं करतोय तसं. मला काही काम नाही म्हणून मी करतोय, तुम्ही तसं पण करा. आणि तुम्हाला काम असेल तर करा आणि काम नसेल पण करा. एकदम घाण झालेला आहे कूलर, बघू शकता. खूप घाण आहे, इतकी घाण बघू शकता. तर मित्रांनो, आपण एकदम खालचा स्क्रू काढत आहोत, जे की कूलरच्या एकदम खालच्या बाजूला आहे. जी अप्पर साईड आहे ती काढत आहोत. हे बघा, कॉकरोच. हे बघा, ही अप्पर साईड आता काढतोय मी. अजून एक स्क्रू राहिला, बघू शकता. आता हा पार्ट निघालेला आहे. अजून एक स्क्रू राहिला आहे इथला, जो की अवघड जाईल काढायला, सोपा आहे तेवढाच. तर मित्रांनो, आता आपला एकदम शेवटचा स्क्रू राहिलेला आहे, ज्यामुळे काय होईल की पूर्ण कूलरचा पार्ट निघून जाईल आणि कूलर आपलं एकदम व्यवस्थित निघून जाईल. मी आधी सगळे स्क्रू काढून घेतलेले आहेत आणि शेवटचा स्क्रू राहिलेला आहे. हा स्क्रू काढतोय, हा स्क्रू निघाला आहे. तर मित्रांनो, सगळ्यात शेवटचा हा जो पार्ट आहे तो निघाला आहे, बघू शकता तुम्ही. मी आता पार्ट काढत आहे, हळूच कूलर पूर्णपणे जाईल होऊन. हे बघा, एकदम आपण काढलेला आहे मित्रांनो पार्ट हा. हॅपी बघू शकता किती घाण आहे यामध्ये. हे बघा किती घाण आहे, तुम्ही बघू शकता. ही पूर्ण मित्रांनो घाण जी आहे ना, ती आता आपल्याला बाथरूम मध्ये जाऊन व्यवस्थित पूर्ण याला वॉश करून एकदम क्लीन करायचं आहे. तर आपण आता क्लीन करूया, चला.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी हे पूर्ण क्लीन करून घेईल. खूप घाण झालेला आहे पूर्ण हा एरिया. तुम्ही बघू शकता एकदम, हे बघा एकदम बघू शकता तुम्ही किती घाण झालेलं आहे. आणि हे सगळं निघून जाईल. हे सगळं क्षार आहे, बघू शकता. हे काय मित्रांनो, तर क्षार आहे सगळं. हे आपण क्लीन करून घेऊ एकदम. हे बघा पूर्ण हे पूर्णपणे आपल्याला क्लीन करून घ्यायचं. इतकी घाण असते ना, पूर्ण काही पाण्यामुळे होते. तर आपण एक 2-3 महिन्याला एकदा किंवा 6 महिन्याला एकदा आपला घरचा कूलर नीट करून घेऊया, क्लीन करून घेऊया. म्हणजे जेणेकरून आपले पण आरोग्य चांगले राहील आणि कूलरचे पण आरोग्य एकदम चांगले राहील. आणि मित्रांनो, हे आता आपण थोडं क्लीन करून घेऊयात. एक ब्रशने क्लीन झाल्यानंतर ते बाकीच्या गोष्टी साईडला राहिल्या. पण हे आपले जे स्क्रू आहेत ना, ते एकदम अशा. तर मित्रांनो बघू शकता की आपण आता हे काढूयात. किती मोठा थर चाललेला आहे यामध्ये. कमीत कमी अर्धा इंच थर आहे. बघू शकता किती मोठा थर चाललेला आहे. हे प्रत्येकाच्या कूलरमध्ये असतेच मित्रांनो, पण आपण लक्ष देत नाही. 6 महिन्यानंतर मी कूलर क्लीन करतो मित्रांनो. तुम्ही पण तुमचा कूलर असाच नीट करू शकता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, ही आहे कूलर मधली पूर्ण घाण आणि हा आहे आमचा कूलर. आता आपण बघूया की मित्रांनो, हे आहे बिफोर आफ्टर. बघूया क्लीन झाल्यानंतर हा कसा दिसेल. चला. तर बघू शकता ही पूर्ण घाण जी आहे, किती प्रमाणात घाण निघालेली आहे एकदम. बघा किती प्रमाणात, खूप सारी घाण आहे. पूर्ण घाण आता आपण सुपलीमध्ये साफ करणार आहोत. बघू शकता पूर्ण घाण मी आता इथे टाकणार आहे सुपलीमध्ये. किती सारी घाण निघाली बघा, एकदम छी घाण मित्रांनो. तर बघू शकता आता आपला एकदम कूलरचा जो खालचा पोर्शन आहे तो क्लीन झालेला आहे. बघू शकता तुम्ही ब्रशनं आधी कसं होतं आणि आता कसं आहे. खूप घाण झाली होती, पूर्ण घाण मी आता साफ करतोय. म्हणजे बघा तर मित्रांनो बघू शकता की आता खूप प्रमाणात धूळ आपली साचलेली आहे. पूर्ण धूळ मी क्लीन करून घेत आहे. पूर्ण गोंधळ झालेला सगळा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे पूर्ण धूळ झालेली आहे. आता मी पूर्ण माझा कारभार केलेला आहे. हे काय म्हणतात त्याला, कूलर क्लीन केलेला आहे. तर ही धूळ साफ नाही केलं तर मम्मी माझी मारेल मला, माझी आई मला खूप मारेल. ही धूळ पूर्ण क्लीन करावी लागेल मला. खूप प्रमाणात धूळ झालेली आहे. तुम्ही पण घरचे काम करत राहा, तुम्हाला पण एक रिवॉर्ड मिळेल छानपैकी. आई पण तुम्हाला खूप छान प्रकारे जेवण बनवून देईल तर तुम्ही असे काम करत राहिलात तर. मित्रांनो बघू शकता ही पूर्ण धुळून. मित्रांनो आता काय करूया, आता आपण हे पूर्ण जे आपले पार्ट्स आहेत ना ते आपल्याला वॉश करून घ्यायचे आहेत आपल्या वॉटरने, जे की खूप आपल्याला फायद्याचे ठरेल आणि आपलं एकदम पूर्ण जे आहे ते क्लीन होऊन जाईल. चला मित्रांनो आपण जाऊया आता आपल्या बाथरूममध्ये वॉश करण्यासाठी. स्टॉप. तर मित्रांनो आपण काय करणार आहोत, पूर्ण जे आपले जे आहेत ना ते पूर्ण क्लीन करून घेऊया ते वॉटरने. पाणी पण कमी प्रमाणात यूज करा, ज्यामुळे आपल्याला पाण्याची बचत होईल आणि आपलं जे आहे ना ते पूर्ण क्लीन करून घेऊया.
पूर्ण प्रमाणात मित्रांनो क्लीन करून घ्या, ज्यामुळे काय होईल की पूर्ण जी धूळ आहे ना आतमधली, बघा हे किती धूळ आहे, ही पूर्ण धूळ जी आहे ती निघून जाईल. हे असं करा जेणेकरून बारीक बारीक धूळ निघून जाईल. हे बघा ही बघा बारीक बारीक धूळ आहे आणि किती घाण पडलेली बघा. हे बघा किती घाण आहे, बघू शकता. ही पूर्ण जी घाण आहे ना मित्रांनो, हवे वाटे आपल्या पोटात जाऊ शकते, नका वाटे आपल्या पोटात जाऊ शकते. बघा किती घाण आहे, हे बघा हे बघा. मित्रांनो साबण घ्या, साबणने आपलं ब्रश घ्या आणि हे क्लीन करून घ्या. बाकीचे घ्या बघू शकता तुम्ही साबण लावून क्लीन करत आहे. हे आतून बाहेरून पूर्ण क्लीन करून घ्या एकदम छान रित्या. व्हिडिओचा फोटो बनतो. मित्रांनो बघू शकता आता मी पूर्ण क्लीन केलेले आहेत आणि ह्याला सगळं आता याला वाळू घालतोय. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे पूर्ण पार्ट्स जे आहेत ते मी आणलो आहे. पूर्ण पार्ट्स मला ठेवणार आहेत. इव्हन हे आपले सगळे जे जाळे आहेत कूलरच्या ते बघू शकता तुम्ही. मित्रांनो तर आता आपलं पूर्ण जे काय आहे ते कूलर एकदम क्लीन झालेलं आहे. तर आता आपल्याला याचं सगळं सेटअप करायचं आहे. एक एक करून आपण हे पूर्ण जे कूलर आहे ते आपलं क्लीन झालेलं आहे. तर आपल्याला एक एक करून हे पूर्ण पार्ट बसवायचे आहेत. बघू शकता पूर्ण जे पार्ट्स आहेत त्याचे तुम्ही क्लीन करून घेतले आहेत. आता ह्याला आपल्याला जोडायचं आहे. तुम्ही बघू शकता की आधी कसं होतं आणि आता कसं आहे. एकदम क्लीन केलं आहे. हे पण इकडे हे पण क्लीन केलं आहे आणि हे पण पूर्ण क्लीन केलेलं आहे. हे पूर्ण सेटअप मी आता बसवणार आहे एकदम परफेक्ट. मित्रांनो हे बघा आपलं कूलर पूर्णपणे क्लीन झालेलं आहे. हे बघा पूर्णपणे एकदम स्वच्छ. मी आतापर्यंत व्हिडिओ बनवला आहे की कूलर कसं सर्व्हिसिंग करायचं. पण मित्रांनो जर तुम्ही घरी कूलर सर्व्हिसिंग करायचा विचार करत असाल तर करू नका. हां मीच म्हणत आहे कूलर काढायला म्हणजे कूलरचे पार्ट काढण्यासाठी मला वेळ नाही लागला.
पण कूलरचे पार्ट बसवण्यासाठी खूप वेळ गेला. कुठला नट कुठं आहे ते समजतच नाही, कुठला स्क्रू कुठं आहे, कुठला स्क्रू कुठं लावायचा आहे. तर तुम्हाला कूलर साफ करून घ्यायचा असेल तर नटांची स्क्रूची योग्य क्रमांक लावा, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये त्याची मांडणी करा, मगच तुम्ही आपल्या कूलरची सर्व्हिसिंग करा. आता बंद करा तुम्ही. तर आपण घरी कूलरची सर्व्हिसिंग करू शकता, पण एक लक्षात असू द्या, कूलरची सर्व्हिसिंग करताना कूलरचे जे नट बोल्ट असतात म्हणजे त्याचे स्क्रू असतात ते व्यवस्थितपणे तुम्ही ठेवा. कुठला स्क्रू कुठे लावायचा हे नक्की माहिती असू द्या, नाहीतर माझ्यासारखं पूर्ण दिवस जाईल कूलर सर्व्हिसिंग करायला. आता बघा, हे सगळं आपलं आउटर साईड आपण क्लीन करत आहोत. एकदम नवीन चकाचक कूलर केले मी घरीच सर्व्हिसिंग करून. तुम्हाला दाखवतो, एक मिनटं. हे बघा, एकदम नवीन चकाचक कूलर केले मी. तर मित्रांनो, अशाच कूलर सर्व्हिसिंगच्या टिप्ससाठी आम्हाला सबस्क्राईब करा. बाय.